मालगावात मानसिक आरोग्याच्या समस्येने त्रस्त महिलेच्या वर्तनामुळे भीतीचे वातावरण. विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांकडून प्रशासनाच्या तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी. कुटुंबियांनी उपचारासाठी पुढाकार घ्यावा. मानवतेच्या दृष्टिकोनातून वैद्यकीय मदतीची गावकऱ्यांची अपेक्षा. मिरज तालुक्यातील मालगाव येथे मानसिक आरोग्याच्या समस्येने त्रस्त असल्याचे सांगितल्या जाणाऱ्या एका महिलेच्या अनियंत्रित वर्तनामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही महिन्यांपासून संबंधित महिला गावातील मुख्य रस्ते, चौक, शाळांचा परिसर आणि सार्वजनिक ठिकाणी फिरत असून तिच्या अनपेक्षित व काही वेळा आक्रमक वर्तनामुळे शाळकरी विद्यार्थी, पालक, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून तिची वैद्यकीय तपासणी व उपचाराची व्यवस्था करावी अशी मागणी गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार संबंधित महिला अनेकदा मोठ्याने आरडाओरडा करत गावातील मुख्य रस्त्यावर फिरताना दिसते. काही वेळा ती विनाकारण शिवीगाळ करत असल्याचे तर काही प्रसंगी दगडफेक करून नागरिकांमध्ये भीती निर्माण झाल्याचे सांगण्यात आले. मुख्य रस्त्यावर अचानक बसल्यामुळे वाहतुकीत अडथळे निर्माण होतात आणि दुचाकी स्वार, चारचाकी चालक तसेच पादचाऱ्यांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याची माहिती नागरिकांनी दिली. या परिस्थितीचा सर्वाधिक परिणाम शाळकरी विद्यार्थ्यांवर होत असल्याचे दिसून येत आहे. सकाळी शाळेत जाताना तसेच दुपारी शाळा सुटल्यानंतर संबंधित महिला शाळेच्या परिसरात किंवा विद्यार्थ्यांच्या मार्गावर दिसत असल्याने अनेक लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी अनेक पालकांना स्वतः मुलांना शाळेत सोडण्यासाठी व आणण्यासाठी जावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले. गावातील महिला, ज्येष्ठ नागरिक आणि व्यापाऱ्यांनीही या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली असून सार्वजनिक ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच संबंधित महिलेलाही कोणतीही इजा होऊ नये यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे. ग्रामस्थांमध्ये संबंधित महिलेकडे तिच्या कुटुंबियांकडून पुरेसे लक्ष दिले जात नसल्याची चर्चा असली तरी याबाबत कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही. मात्र कुटुंबियांनी सामाजिक आणि नैतिक जबाबदारी स्वीकारून तिच्या आरोग्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, नियमित उपचार सुरू करावेत आणि सुरक्षित वातावरण उपलब्ध करून द्यावे अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. मानसिक आरोग्याच्या समस्या उपचार, समुपदेशन आणि सातत्यपूर्ण काळजीमुळे नियंत्रणात येऊ शकतात. त्यामुळे अशा व्यक्तींना दुर्लक्षित न करता आधार देणे आवश्यक आहे असेही ग्रामस्थांनी नमूद केले. या प्रकरणी शाळा व्यवस्थापन, पालक आणि विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून ग्रामपंचायतीकडे निवेदन देण्यात आले आहे. संबंधित महिलेविरोधात कठोर किंवा अमानुष कारवाई करण्याची कोणाचीही भूमिका नसून तिला सन्मानपूर्वक आणि मानवतेच्या दृष्टिकोनातून आवश्यक वैद्यकीय मदत मिळावी हीच गावकऱ्यांची भूमिका असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमाअंतर्गत मानसोपचार तज्ज्ञांची तपासणी, औषधोपचार, समुपदेशन व पुनर्वसनाच्या सुविधा उपलब्ध असून संबंधित महिलेची आरोग्य विभागामार्फत तातडीने तपासणी करून आवश्यक उपचार सुरू करावेत अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच आवश्यक असल्यास कायदेशीर तरतुदीनुसार पुढील प्रक्रिया राबवून तिच्या हिताचा निर्णय घ्यावा अशीही अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. ग्रामपंचायत, आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन, महिला व बाल विकास विभाग तसेच जिल्हा प्रशासन यांनी संयुक्तपणे या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबरोबरच संबंधित महिलेलाही सन्मानपूर्वक, सुरक्षित आणि योग्य उपचार मिळतील याची खात्री करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. डिजिटल सांगलीसाठी मिरज तालुका प्रतिनिधी निशांत भंडारे. बोला. माझं इथं बांधपडी दुकान आहे. मी बांधपडी दुकानात बसलो होतो आणि खोक्याच्या खाली मांजर बांधायला लागले होते. बांधताना मी आतनं भर आलो आणि त्या मांजराला दगड मारले. त्यावेळी ती महिला तिकडून त्या साईडनं चालली होती. ते बांधत्याला बघून त्यानं पण त्या मांजराला दगड घातली आणि घातले गेले आणि नंतर आम्ही दोघं तिकडे बसलो होतो आणि तिने पण दगड मारून त्या मांजराला तिकडून सोडवलं. नंतर एक तासाभरानं आल्या आणि एवढा मोठा दगड आता घेऊन आल्या. तो तुम्हाला दगड लावून तुझं नवच काढतो, ह्याच काढतो म्हणून माझ्या 2 दिवस मला चिडले असं. आणि बरं शाळेच्या मुलाचं बी असं तक्रार येताना शाळेच्या मुलांचं काय तिथं कसलं वातावरण आहे? शाळेचं वातावरण म्हणजे जाता येतं मुलं शाळेला जाणारच की जाताना पाठीमध्ये त्यांच्या दगड घेऊन लागणार. दगडच घेऊन लागणार. ते आले बळ आले म्हणजे वेडीबाई आली असं करून तयारा वैरा पाळायची. तुमचं काय मत आहे? काय करावं? माझं काय मी मत असं त्यांच्या बसलेच माणसाचं मी दोघांच्या सांगितलं असं असं मला ते दगड मी आता आतमध्ये बसलं असतं बाहेरून दगड घातले मला लागलं तर मी काय करू सांगा म्हणून म्हणताना मी त्यांच्या कामावर घालून टाकलं. मग त्याचा बंदोबस्त करावा असं तुमचं करावा असं म्हणतं आणि सांगितल्यानंतर तुमचं काय मत आहे? याचा बंदोबस्त संबंधित प्रशासन आणि ग्रामपंचायतांनी करावा असं सगळ्यांनी करावा असं माझं आणि त्यांच्या संबंधित म्हणजे लोकांनी किंवा गावच्या लोकांनी, ग्रामपंचायतनं त्याच्या कुटुंबीय त्याच्याकडे लक्ष देतं का नाही देत? काय मी काय लक्ष आपल्याला काय माहिती नाही.
त्याच्याबद्दल आपल्याला कल्पनाच नाही मग तुमचं काय मत आहे? त्याच्या कुटुंबियाने पण त्याच्याकडे लक्ष द्यावं. द्यावं असं आमचं मत आहे. काय मत आहे सांगा. त्याने जरा त्याला म्हणजे फक्त दवाखान्यात दाखवून हे करून हां, द्यावं असं माझं मत आहे. ते बरं. बाकीचं काय म्हणजे त्या म्हणजे त्रास येत देऊ नये. तू भरून देत अहो इथं माझ्याकडे येत असताना आम्ही त्या कैदीचं 5 रुपये 10 रुपये त्याला मी देतो तो पैसे हां, काढून बोलतोय असं मी पैसे काय नाही. आणि ते मला तुझ्याकडे घेऊन मारायला होता म्हणजे नंतर होय. संबंधित महिला जी आहे ना, ते मनोरुग्ण महिला हां. शाळकरी मुलांच्या याच्यामध्ये सुद्धा भीतीचं वातावरण हो, आहे. हो, त्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे? त्याच्याबद्दल मला एकच म्हणायचं आहे, कुठं तर लहान मुलं आहेत, एखादं एक दगड मारा दोन तर गळका बनवून मुलं घेऊन जातात. एक दगड मारल्यानंतर गळक्यात किती नसणं लागेल हे काय सांगता येईल काय? छोटे मातेबरोबर असेल तर कसं दगड मारलं काय सांगता येते काय नाही.